राहुरी तालुक्यात भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी पत्नी प्रियंका कर्डिले आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे यांचा गावभेटी दौरा सध्या प्रचंड जोरात सुरू आहे। गावागावात होत असलेल्या जल्लोषात स्वागत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कर्डिले यांच्या प्रचाराने वेगळीच उंची गाठली आहे। प्रचार सभांमध्ये बोलताना प्रियंका कर्डिले यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून देत भावनिक साथ घातली। साहेबांनी मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला। उर्वरित कामे अक्षयदादांच्या माध्यमातून न सांगताही पूर्ण होतील। साहेब गेल्यापासून तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने साथ दिली तशी साथ अजून 1 महिना द्या। पुढे फक्त आदेश द्या, काम आम्ही करून दाखवू। राहुरीची जनता हाच आमचा खरा आधार आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। यावेळी नागरिकांनी कर्डिले कुटुंबांविषयीचा विश्वास व्यक्त करत जोरदार प्रतिक्रिया दिल्या। साहेबांकडे फक्त काम सांगायचं आणि आपोआप पूर्ण व्हायचा, तर त्याहून 1 पाऊल पुढे जाऊन अक्षयदादा विकासाला नवी गती देतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी वातावरण भावुक झाले। त्यांच्या कार्याचा उल्लेख होताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। दरम्यान नागरिकांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया देताना सांगितले की अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले यांच्या तालमीत वाढलेले नेतृत्व आहे। कोणता डाव कधी आणि कुठे टाकायचा याचा अचूक अंदाज त्यांना आहे। ही फक्त अक्षयदादांची निवडणूक नाही, तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे। एकंदरीत विकासाचा ठोस वारसा आणि भावनिक जोड आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या विजयाची चर्चा रंगू लागली असून प्रचाराला आता निर्णायक वळण मिळत आहे।